आमदार विकास ठाकरेंनी विधिमंडळात मंगळवारी नागपुरातील एक मोठा मुद्दा आपल्या लक्षवेधीत मांडला। VNIT ते बजाजनगर चौकापर्यंतचा वॉकेबल स्ट्रीट हा ड्रग्ज विक्रीचा अड्डा बनलाय असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला। अभ्यंकरनगर ते बजाजनगर चौक या भागामध्ये महानगरपालिकेने 20 कोटी रुपये खर्च करून एक वॉकिंग स्ट्रीट बनवली आहे। परंतु या वॉकिंग स्ट्रीटवर पूर्ण अवैध हे ड्रग्सचे लोक म्हणजे VNIT कॉलेज समोर आहे, सुशिक्षित तरुण तरुणी तिथे राहतात, त्याचा उपयोग पूर्ण हे ड्रग्स विकणारे करून झाले। ते टू व्हीलरवर ड्रग्स घेऊन येतात, त्यांचे ठरवलेले ग्राहक असतात। जर कोणी ड्रग्स घेणार आहे त्याला त्या सिगरेटमधनं ते आकर्षित करतात ना, असे व्हिडिओ ते त्या भागातले लोक पाठवत आहेत। माझी मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांना की या भागात काही विशेष पोलीस पिकेटिंग करून काही तिथे एखादं चौकी उभारून, कारण की आपण ते केलं होतं चांगल्यासाठी की लोकांना सोय व्हावी, परंतु त्या ठिकाणी पूर्ण ट्रॅफिक जाम होतं आणि पूर्ण अवैध धंदे चालतात। यावर तातडीने आणि कठोर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं। सन्माननीय विकासभाऊ ठाकरेंनी या ठिकाणी जे सांगितलं, खरं म्हणजे माझा आणि त्यांचाच तो भाग आहे, त्याच्यामुळे त्या भागामध्ये जर कोणी असं काम करत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाहीये। तात्काळ त्याचे आदेश देण्यात येतील आणि या संदर्भात एक मोहीम तिथे घेण्यात येईल आणि यापुढे जर अशा पद्धतीचा कुठलाही व्यवहार त्या ठिकाणी सापडला तर PIलाच जबाबदार ठरवण्यात येईल। विधिमंडळात गाजल्यानं हा रस्ता एकदमपणे प्रकाश झोतात आलाय। केवळ सायंकाळीच नव्हे तर दिवसाही इथं तरुण मंडळींची मोठी गर्दी दिसून येते। वॉकेबल स्ट्रीटवर उभारलेल्या छोटेखानी हॉटेल्स आणि टपऱ्यांमुळे ही एक खाऊ गल्लीच झाल्याचं चित्र आहे। इथं सरळपणे चालणं देखील कठीण असल्याचं चित्र आहे। मुंबईत सुरू असलेल्या अधिवेशनात मंगळवारचा दिवस नागपुरातील एका रस्त्यानं चांगलाच गाजला। तो रस्ता म्हणजे नागपुरातील VNIT कॉलेजपासून ते बजाजनगर चौकापर्यंत तयार करण्यात आलेला हा स्ट्रीट। या रस्त्यावरती 20 कोटी रुपये खर्चून वॉकिंग स्ट्रीट बनवण्यात आला आणि हा रस्ता हा वॉकिंग स्ट्रीट नसून ड्रग्स स्ट्रीट आहे असा आरोप पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी केला। आणि हा धक्कादायक आरोप त्यांनी केला। त्यांनी आरोप केला की रात्रीच्या वेळी इथे मोठ्या प्रमाणात सुशिक्षित असे तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात जमा होतात आणि इथे सर्रासपणे ड्रग्सचा व्यापार चालतो असा त्यांनी आरोप केला। यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि दक्षिण पश्चिमचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी यावर कडक कारवाई करू आणि हा प्रकार पुढे चालू राहिला तर बजाजनगर पोलीस ठाण्याचे किंवा संबंधित पोलीस अधिकारी हे जबाबदार राहतील, त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला। तर प्रशासनानं कोट्यावधी रुपये खर्चून नेमकं काय साध्य केलं? कारण आम्हाला या रस्त्यामुळे सोय कमी तर डोकेदुखी वाढली आहे अशी भावना नागरिकांनी UCN न्यूज जवळ व्यक्त केली। लड़के लड़कियां भी वहाँ सिगरेट पीते हुए लड़कियां तो तुमको आम दिख जाएगी और वहाँ से अच्छे आदमियों का लेडीज़ का गुजरना मुश्किल हो गया है। और अभी तो सुनने में ये आ रहा है कि वहाँ पे ड्रग्स भी इस्तेमाल किया जाता है। अच्छा, पुलिस 2-3 चक्कर लगाती है, वापस चली जाती है। अच्छा, इस बीच में इसने कारपोरेशन ने भी वहाँ से सब ठेलों को हटाने का मुहिम छेड़ा था, लेकिन वो फिर दूसरे तीसरे दिन आके बैठ जाते हैं। ये रेगुलर बेसिस पे उनको कुछ करते नहीं है। तो इतना ज़्यादा न्यूसेंस हो गया है उसका, और क्यों वेस्टेज किया इन्होंने इतना पैसा, कुछ भी समझ में नहीं आ रहा। आणि रस्त्याने जाताना पण मुलं मुली सिगरेट ड्रग्स याचे, आणि आपण बोलायला गेलं तर तुमको क्या करना है काका रस्त्याचे जाओ घूमने का नाही, म्हणजे दादागिरीसारखा हा तिथे एक प्रकार मी 2-3दा पाहिला आहे। त्याच्यामुळे सज्जन माणूस त्या रोडवर मुळीच जाऊ शकत नाही, तर त्याच्यासाठी ती खाऊ गल्ली जी आहे तिथून हटवायला पाहिजे आणि सिनियर सिटीजनच्या दृष्टीने तो प्लॅटफॉर्म ओपन करायला पाहिजे, एवढं मला म्हणणं आहे। तर युवकांचं जे गाडी चालवण्याचं जे प्रमाण आहे ते एक विचित्र प्रकारे गाडी चालवण्याचे जे प्रमाण आहे ते अत्यंत वाढलेलं आहे। त्यामुळे ट्रॅफिकचा न्यूसन्स तिथे फार मोठ्या प्रमाणात आहे। नंतर बाहेरील जे युवक युवती आहेत तिथे येऊन अंधाराचा एखादा कोपरा पकडून अश्लील चाळे करतात, त्यामुळे तिथे लहान पोरांना पण घेऊन जाण्यासारखी ती जागा राहिलेली नाही आहे। प्रशासनाने जितका त्याचा गाजावाजा केला की ही स्ट्रीट लोकांच्या कुठल्या कामात येईल त्याच्या विरुद्ध तिकडे सगळं चाललेलं असतं। तिथे वॉकिंग स्ट्रीटवर जो काही प्रकार चाललेला आहे त्यामुळे आम्हाला त्रासच होतो। वाहतुकीचा प्रश्न असो किंवा इतर जे असामाजिक तत्त्व तिथे जमा होतात त्यामुळे आमची डोकेदुखी वाढली आहे आणि हा प्रकार तातडीनं बंद व्हावा एवढी मागणी
या भागातील नागरिकांनी केली आहे. कॅमेरा पर्सन लोकेश मोहितेसोबत राहुल जोशी, USN न्यूज, नागपूर.